नमस्कार मैत्रिणींनो. आज धोंड्याच्या महिन्याला सुरुवात होत आहे. आजपासून आपल्याला विष्णू पुरुषोत्तम पुरी जप करायचा आहे. पुरुषोत्तम पुरी हे माजलगाव तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे. तिथं विष्णूचं एकमेव मंदिर आहे आपल्या भारत देशामध्ये म्हणायला हरकत नाही. आणि आता मी तुम्हाला माहिती देणार आहे धोंड्याच्या अधिक मासाची. या महिन्यामध्ये नवीन लग्न झालेल्या जावयाला हे विष्णूचं रूप समजून त्याला घरी जेवायला बोलवलं जातं. त्याला नवीन कपडे, अलंकार असं केलं जातं. एक कोणत्या प्रकारचं पण दान दिलं जातं. कुणी कपड्याचं दान देतात, कुणी चांदीचं देतात, कुणी सोन्याचं देतात आणि जावयाला विष्णूचं स्वरूप मानून त्याची पूजा करतात. ह्या धोंड्याच्या महिन्यामध्ये हा 3 वर्षातून एकदा धोंड्याचा महिना येतो. ह्या महिन्यामध्ये पुण्य दान केलेलं आपल्याला खूप चांगलं असतं. ते तसं केल्यानंतर आपल्याला आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप एक पुण्याची एक पावती मिळते. तसं केल्यानंतर तुम्हाला जर काहीच होत नसेल तर तुम्ही एक बिस्किटचा पुडा गरीब, असं अनाथ, रोडवर जे बेसहारा लोक आहेत त्यांना पण तुम्ही देऊ शकता. असं काहीच नाही की आपण एखाद्या व्यक्तीला घरी जेवायलाच बोलवलं पाहिजे, त्याला हेच दिलेलं पाहिजे. आपापल्या साध्या सोप्या पद्धतीने आपण कशा पण प्रकारचे एक दान करू शकतो. पीडिताला दान करू शकतो. आणि आता ह्या महिन्यामध्ये तुळशीच्या शेजारी एक तुपाचा दिवा लावला तर म्हणतात आपण वर्षभर दिवा लावल्याचं पुण्य आपल्याला ह्या फक्त 30 दिवसाच्या अधिक मासामध्ये मिळतं. त्यासाठी रोज आपण एक तुपाचा दिवा लावायला पाहिजे आणि रोज सकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं जप करायचा. हा कमीत कमी किमान रोज हा जप किमान आपण 11 वेळा तरी करायचा. 30 दिवसामध्ये आपण हे 11 वेळा जप जरी केला ना तरी ते खूप आपली पुण्य होतं. ह्या महिन्यामध्ये आपण जेवढं विष्णूला जेवढं हे करतो, जप करतो, जेवढी आराधना करतो. आणि ह्या महिन्याला ग्रंथामध्ये तर भक्तीची कमाई करायची असेल, पुण्याई बँकेमध्ये ठेवायची असेल तर ह्या महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त हे करायचं. पुरुषोत्तमपुरीचे शक्य होत असेल तर पुरुषोत्तमपुरी येथे जाऊन आपण दर्शन घ्यायचं. गंगेमध्ये स्नान करायचं. ह्या महिन्यामध्ये काळे तीळ, काळे उडीद, गंगा स्नान करून तेथील गंगेच्या शेजारील गरीब पीडित लोकांना आपण कपडे, कोणत्या पण आपल्या दान असणाऱ्या स्वरूपामध्ये आपण काही पण दान करू शकतो. असं काहीच नाही की हीच वस्तू दान करावी, तीच वस्तू दान करावी. गंगा स्नान आवश्यक आहे ह्या महिन्यामध्ये, पण होत असेल तर अवश्य करा, प्रयत्न पण करा. आणि पुरुषोत्तमपुरी येथे एक दिवस आपण मंदिरामध्ये जाऊन पुरुषोत्तम ह्याचे दर्शन घ्यावे अशी माझी पण इच्छा आहे आणि मी पण जाणार आहे. ह्या महिन्यामध्ये आपण 31 धोंडे, 21 धोंडे असा आपल्याला जो शुभ आकडा होईल तो आपण रोज देवाला नैवेद्यामध्ये, नाहीतर गायीसाठी रोज 5 धोंडे, 3 धोंडे आपण चारले तर आपल्याला 33 कोटी देवांना आपण धोंड्यांचं जेवण केलेल्याचं आपल्याला ह्या महिन्यामध्ये पुण्य भेटतं. मला आठवतंय माझी आई ह्या पूर्ण अधिक मासामध्ये गव्हाच्या पिठामध्ये गूळ आणि खोबरं हे करून ती धोंडे करायची. आणि पुरणाचा शक्यतो जास्त पुरणाचा धोंडा होत नसायचा रोज, पण नियमितपणे ती पुरणाचा जरी धोंडा केलेला असला तरी ती गाईसाठी कणिक आणि त्याच्यामध्ये गूळ खोबरं खिसून ती तसे 31, मला आता संख्या एक्झॅक्ट नाही सांगू शकत, पण नियमाने 31 धोंड्यापेक्षा जास्त धोंडे ती रोज गाईसाठी, छोटे छोटे एकदम बोराच्या आकाराचे, पण ती गाईसाठी देत असायची. मी लहानपणी खूपदा बघितलेले आहेत माझ्या आईनं असं केलेलं. आणि आता मी पण तसंच
माझा पण ह्या धोंड्याच्या महिन्यामध्ये माझा पण तसाच संकल्प आहे. मी पण रोज गाईला तसेच धोंडे चारते. आजपासून सुरुवात आहे माझी. तुम्ही पण मैत्रिणींनो तशीच धोंडे करून गाईला खाऊ घाला. आपण हिंदू धर्मामध्ये आपल्या गाईला खूप पवित्र मानलेलं आहे. आपण तिच्या शरीरामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य ठरवलेलं आहे. ह्या धोंड्याच्या महिन्यामध्ये आपल्याला मुलगी नसेल, एखाद्या जवळच्या मुलीला आपल्याला जिच्याबद्दल स्नेह आहे, प्रेम आहे, तिला आपण एखादी साडी घेऊ शकतो. तिला आपण नाहीच साडी घेतलं तर तिला आपण एखादं वस्त्रदान देऊ शकतो. आपल्या पद्धतीने आपल्याला आनंदामध्ये जे सोहळा साजरा करता येईल ते तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि ह्या महिन्यामध्ये, ह्या धोंड्याच्या महिन्यामध्ये आपल्याला पुण्य कमवायचे आहे. ते आपल्या खात्यावर आपण स्वतः ते कमवू शकतो. मैत्रिणींनो, आता धोंड्याचा अधिक मासाच्या महिन्याचं खूप सांगण्यासारखं आहे. मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये धोंड्याच्या मासची माहिती देणार आहे. नवीन जावयाला बोलवल्यानंतर काय करायचं काय नाही ह्याची माहिती सांगणार आहे. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझा परत व्हिडिओ कसा आहे ते कमेंटमध्ये सांगा. रामकृष्ण हरी.